मंडळी पेडगाव मैदानात बघा एक आकर्षक गोष्ट आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा तुमचं. विकास अप्पाचं पडतरे मांडवे मुक्काम पोस्ट मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा. मित्रांनो मांडवे गावची आहे ती आणि काय या दोन्ही वासरांबद्दल काय सांगताल. वासर म्हणजे असे की 5.5 महिने 18 दिवसाची वासर आहेत. 5 महिने 18 दिवस. हा 5 महिने 18 दिवसाची आणि एका आईला पहिला कालवडा आहे आदत. तिला ही 2 आवळी जावळी झाले. एका वेळी 2 ते 3 मिनिटाच्या फरकावर एक अगोदर झालं, नंतर दुसऱ्यांदा 2 ते 3 मिनिटाच्या फरकावर झाले. म्हणजे पहिला गाईला 2 झाले. पहिला आदत कालवड गाय मोठी असेल. नाही छोटी झाली. छोटीच. आणि गाय कशी पांढरे पांढरे कपिलाच नाही पांढरे शुभ्र आहे. आणि या दोघांना कुठे टाक नाही कपिल आहेत पूर्ण. एकाला आहे थोडासा खाली पोटाला त्याला नाही हे पूर्ण कपिल आहे. पूर्ण कपिल. आणि सिमेंटचा आहे का वळूर येतं केलं. वळूर येतं केलं अशोक इंगवलींचा त्या गोशाळेला. गोशाळेला. मित्रांनो बघा गोशाळेला आणि सर्वात महत्वाचं की तुमच्याकडे बैल भरपूर आहे ती किंवा आता बैल मोठमोठी परंतु लोकांची बघायला गर्दी होती एक वेगळं आहे म्हणून. लय भरपूर गर्दी पण होती आणि पुशेगाव प्रदर्शनापासून बऱ्यापैकी व्हायरल पुशेगाव प्रदर्शनात होती 15-3 आठवडे. तिथनं मैदानात फेरा बी काढला ना तुम्ही. गुरसाळ्याला काढला आणि घरी रेसल वगैरे देत होतो. आता हे कालचं गुरसाळ्याचं मैदान झालं 12 तारखेत, त्यात पळवली होती निम्यातून आपण सोडली होती गाडी. आणि आता वडील बघा मित्रांनो आता मगाच्या धरणं आपण बैलाच्या अंगावरती धूळ जरी बसली तरी बाबा फडकेनं झाडतात बाबा. काय तुमची किती घरी काय दुसरी बैल आहेत गाय आहेत काय. गाय आहेत किल्लार खिल्लार गाय आहे त्या 10. तिकडे बघा जरा किती 10 आहेत. 10. आणि ही घरी झाल्यात आता काय आनंद आहे. चांगला आनंद झालाय की. चांगला आनंद झालाय मला. सांभाळणी तुमची चांगली पुसून बिसून सारखं घेताय. हो मागणी बिगणी करतात का वासरांना. मागणी करते ती पण आम्हाला मागणी आमच्या मनासारखी होत नाही म्हणून आम्ही देत नाही. होय नक्कीच बघा बाबांची सेवा आहे आणि दोन्ही आता जोड एकदम शहाणी फेरायला एकदम शहाणी म्हणजे झुपताना वगैरे त्रास देत नाही. ते 1-2 माणसांनी झुपायची 2 माणसांनी सोडायची. अजिबात सोडताना त्रास देत नाहीत. म्हणजे तासाला वगैरे तर त्यांच्या रक्तात नाही अजून म्हणजे छोटेच आहेत पण 100% तासाला जात नाही. आणि 10 खिल्लार गाय म्हटले बाबा. हो 10 किल्लार काय सांगताल खिल्लारचा नाद. खिल्लारचा नाद ना आपल्याला एक त्याच्यापासून म्हणजे एक हे झालं की लाभच होत होता की यायला म्हणजे आता आमच्या घरातली म्हणायची कशाला ठेवली जर्सी पाळू पण ते म्हणायचं देतील त्यावेळेस म्हणजे वाईट वाटतं सांगताना की काय देतील त्याचं गणित झालं ते सोनं केलं तिने. आणि आता बघा लाखो करोडो रुपयाची पण तुमच्या दारात जर वस्तू असली तर त्याला किंमत आहे आणि ह्याच्यामुळे किती किंमत मिळते तुम्हाला. ह्याच्यामुळे इतक्या माणसं म्हणजे वस्त्राने बिना पळत माझं नाव इतकं व्हायरल केलंय की बऱ्यापैकी इंस्टाला युट्यूबला सगळीकडे व्हायरल झाले. म्हणजे अगदी मला संभाजीनगर जालन्यावरून मागचे 4-5 दिवसात अक्षरशः फोन आले म्हणजे तुमच्या वस्त्रांचे शिवशंभूचे फॅन लय आहेत तिकडे लय फॅन झालेत म्हणजे जिथं जाईल तिथं कुठं पण असं केलं की माणसं भरपूर त्याचे सेल्फी वगैरे सगळे फोटो करतात. आणि म्हणजे आता लहान तोंडी मोठा घास आहे. तुमच्या उर्मिला ताई पण आल्या त्यांनी असं जाताना वाट्याने बघितलं वासर त्यांचं ह्याच्या हिंगण्याच्या मैदानात. ताई म्हणल्या मला वासरांच्या जवळ याच्या ते आल्या त्यांनी फोटो वगैरे काढले. ताई म्हणल्या वासर सांभाळण्याची पद्धत लय चांगली आणि स्ट्रॉंग वासर मला वाटली गोंजरला वगैरे म्हणजे एक समाधान वाटलं घ्यायला. आणि त्यांनी पण एवढं म्हणजे छोट्या आता आम्ही छोटेच आहे किंवा वासर पण छोटे आहेत पण त्यांनी पण अभिमान न दाखवता यायला ते एक मोठं समाधान झालं घ्यायला किती ताईंनी म्हणजे असं भेदभाव न मानता त्या पोचल्या वासरांपाशी. आणि 5-5.5 महिन्याची वासरं तुम्ही म्हणता एवढी जबरदस्त म्हणजे ठेवणी पण चांगली तुमची आणि मागणी बिगणी करत असतील लोक. काय मागणी अजून तशी काय म्हणजे ही झाली नाही. त्यावर वगैरे युट्यूबला ह्याच्यावरती मागणी झाली पण ते काय म्हणजे कोणाला काय वाटतंय कोणाला काय वाटतंय. आता पुशेगाव प्रदर्शनात गाय होती त्यावेळेस आपली 2.5 ते 3 लाखापर्यंत मागणी होती गायसाठी पण त्यावेळेला आता गाई परत फिरून का पण आणखी 3 महिन्याची. आणि काय समाधान काय आहे. समाधान म्हणजे एक माणूस पैसे वगैरे किती जरी खर्च केलं काय जरी केलं तरी मान प्रतिष्ठा मिळत नाही. पैसे म्हणजे इतकं देऊन सुद्धा पण ह्याने आम्हाला तेवढी मान प्रतिष्ठा प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कुठेतरी गावात गेलं तरी पळायचं पुढचं आहे. पण हे नुसते आवळे ह्या नावावरती इतकं व्हायरल म्हणजे त्याने आम्हाला इतकं बऱ्यापैकी उंचीवर नेऊन ठेवले आताच. आणि आता
ही तर झालं की हे तुमच्या गायीनं तुम्हाला आशीर्वाद दिला. आशीर्वाद पण तुम्ही दिला. 10 गायी सांभाळताय. आज माणसं वेगळ्या दिशेकडे चालले, जर्शीकडे चाललेत काय, पण आपलं खिल्लार सोनं संपत खिल्लार चाललंय. नाही खिल्लार प्रत्येकानं मी तर म्हणतो एक तरी दारात ठेवली पाहिजे म्हणून तिची जोपासना केली पाहिजे. एक ती परमेश्वरच आहे किंवा काय कोणत्या रूपाने देईल आम्ही काय मागाशी म्हटलं की याला दिल ती कोणत्या रूपाने दिल ते सांगू शकणार नाही, म्हणजे ते कळणार पण नाही कसं दिलंय तुम्हाला ते. आणि आज पेडगाव मैदानात गाडी नोंदवली तुम्ही. नोंदवली 82 मध्ये 8 नंबर तासावर आपली गाडी आहे शिवशंभूची. आवळे जावळे म्हणून जाणाय मळाय प्रसन्न शिवशंभू असं टाकलं. पळणार आहेत का नाही? नाही काय होतंय गाडी जरा कडन लागली आहे, त्याच्यामुळे काय होते 10 गाड्या गाडी 11 गाड्यांच्या गटात जर वासरांच्या अंगावर गाडी वगैरे आली तर प्रॉब्लेम म्हणून सेमी सगळे खाली चालले. त्यावेळेस आपण फुल म्हणजे 900 फूट पल्ल्यावर फेरा टाकणार आहे त्यांना. बरोबर. मग आता फेरा काढणार आहे आपण. फेरा काढणार आहे सिमी झाल्यावर बघायला. हो. सेमी खाली जायच्या अगोदर जो गॅप असतो सेमी पुकारल्यानंतर खाली जातात गाड्या, त्याच्या गाड्या सगळ्या खाली गेल्या की सेमी मागे रिटर्न वळायच्या अगोदर आपण गाडी सोडणार. नक्कीच खरोखर सोनं पाळलंय. ब्लॅक गोल्ड सोनं आहे तुमच्या दारात आणि अशी तुमची प्रगती हो. आणि खिल्लार पाहणाऱ्याला खरोखर कधी काय कमी पडत नाही. कमी पडत नाही, 100% कमी पडत नाही. काय पण असू दे तिनं तुम्हाला उत्पन्न देऊ द्या नाहीतर ना देऊ द्या. आता आमच्या घरी बऱ्यापैकी बरेच दिवस झालं म्हणजे एक 10-15 वर्ष झालं, पण अशी आमच्यात कोणती सर्जरी किंवा आजारी खातं असं कोण नाही. आता इथं पण बघतो कुठं तर ती बेड टाकल्यात गायींच्या मध्ये झोपत्यात. मग आम्ही यांच्या म्हणजे शेण असू द्या मुतारे असू द्या आम्हाला त्याची किरस वाटत नाही काय नाही, स्वच्छता असते. पण त्याच्या वासाने लहान मुलं आहेत माझी 2, पण ती सुद्धा आजारी वगैरे कोण नसतात, आई वडील सुद्धा आजारी असतात. इथं गाड्या मोठमोठ्या कंपनीच्या गाड्या आहेत, फॉर्च्युनर त्याच्यावर धूळ कोण पुसणं, पण बैलांवरती बाबा धूळ पुसत राहते सारखं. बाबा सारखी धूळ का पुसताय बैलाची? ती स्वच्छ दिसली पाहिजे ती. दिसली पाहिजेत ना. हा खिलारमुळं काय तुमच्या जीवनात काय बदल झाले? आहेत की गावापासून खिलार काय आहेत? चिल्लर काय जवळजवळ मी 20-25 वर्ष झाली माझ्याकडे काय आहे. त्यातनं माझ्या काय कायमच्या असते त्या. 20-25 वर्ष झालं खिलार काय. आणि त्यांच्याच आशीर्वादाने माझं चांगलं आहे. चांगले. मित्रांनो बघा, एक खिल्लार गोपालक आणि जबरदस्त खिल्लारची दावण आपल्याला बघायला मिळाली. नक्कीच घरी येऊ. मांडव्यामध्येच आहे का? हो, इथं मांडव्यात इथं जवळ इथेनॉल प्रकल्प विषय. बर. नक्कीच मांडव्यामध्ये यांच्या गायी आहेत आणि घरच्या गायीला आवळा जावळा झालेले 15 मिनिटाच्या अंतराने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं की ठेवल्यात बी एकसारखी, म्हणजे बरोबर वाटत नाही 6 महिन्याची असतील किंवा असं वाटत नाही. त्यांचे आपल्याला म्हणजे सगळं डिटेल्स आहेत त्या. बैल दाखवल्यापासून गाई व्याल्यापासून पुशेगाव प्रदर्शन त्यांनी केल्यापासून मला वाटतं डिसेंबर महिन्यात पुशेगाव प्रदर्शन होतं. मग डिसेंबरच्या आधी 1-4 दिवस गेली होती प्रदर्शनाच्या आधी, म्हणजे पुशेगावच्या रथाच्या अगोदर. बघा मित्रांनो, ही प्रेम लागतं. बाबांचा कायम हात चालू आहे, बसून नाहीत. आणि बैलांना पुसणार दोन्ही आवळी जावळी. आणि एक वेगळा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळाला. सगळी पुशेगावची आज सगळे सेलिब्रिटीज बैल आलेत, परंतु आपण हा दाखवायचं का, तर खरोखर त्यांचं कष्ट याच्या माध्यमातून दिसून येतंय. शिव आणि शंभू जबरदस्त आज बैल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि नक्कीच थोड्या वेळात आपल्याला यांचा फेरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि लोक बैलाला बघण्यासाठी कायम येतात. कायम येतात. आणि आमचा मित्र परिवार आहे हा सगळा बसलेला. बसलेली सगळी. आणि सगळे सुट्टी मेकर वगैरे सगळे झोपायला वगैरे सगळ्याला मला सहकार्य करतात. गाडी न्यायची असली कुठं काय करायचं असलं तरी सगळी मुलं पोरं सगळी मित्रमंडळी सगळी असतात. माझे बेस्ट फ्रेंड सगळे आहेत. नाव काय त्यांचं? महेश ड्रायव्हर सातेवाडीचा. महेश ड्रायव्हर सातेवाडीकर. बघा, आणि आज फेरा पण बघायला मिळाला आपल्याला. आपण चांगला शूटिंग काढू फेऱ्याची कॅमेऱ्यामध्ये झूम करून. वेगळा व्हिडिओ बघायला मिळाला. आणि महाराष्ट्रातील सगळी मंडळी या ठिकाणी आल्यात आणि या बैलांना बघतात. खिल्लार महाराष्ट्राची शान, संस्कृती आणि परंपरा.